नमस्कार. नो चीज नो बटर ते पण तव्यावर होणारं खूप टेस्टी सँडविच आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला इथे 3 गोड मक्का म्हणजे स्वीट कॉर्न घेतले आहे. त्याचे दाणे काढून त्याला एक कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून 3 विसल आणून घ्यायचे. शिजत आहेत तोपर्यंत सँडविचचं आपण सारण तयार करून घेऊया. एका जाड तळ्याच्या कढई किंवा पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकायचं. बटरच्या ऐवजी इथे आपण तूप वापरणार आहे. नंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि गुलाबी रंगावर भाजायचा. त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसणाची पेस्ट 4 चमचे टाकायची आणि लो टू मीडियम फ्लेमवरती याला परतायचं साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी. हे मिश्रण नीट शिजलं की एका बाजूला करायचं आणि यामध्ये 1 चमचा तूप टाकून ते वितळलं की त्यात 2 चमचा मैदा टाकायचा व परतवून घ्यायचा मंद आचेवर 1 मिनिटभर. नंतर हे मिश्रण एकत्र करायचं आणि लो फ्लेमवरच अर्धा मिनिट व्यवस्थित भाजायचं. तुपामध्ये हे मिश्रण भाजल्यामुळे याची चव आणखीनच छान होते. या स्टेजला तुम्ही दूध टाकून व्हाईट सॉस तयार करू शकता, पण आपण आधी इथे 1.5 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून तिखट टाकून याला परतवून घेणार आहे. त्यामुळे याची चव आणखीनच छान होते. तिखट कमी जास्त करू शकता, पण आपण हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे इथे कमीच घेतलेला आहे. स्वीटकॉर्न सुद्धा शिजलेला आहे. स्वीटकॉर्न मधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि या मिश्रणात टाकून एकजीव करायचं. साधारण 1 मिनिट लो फ्लेमवर मिक्स करायचं, ज्यामुळे स्वीटकॉर्नला चटपटीत चव येईल. तर यामध्ये 1 ते 2 वाटी दूध टाकायचं आणि 1 टीस्पून एवढं काळं मीठ टाकायचं. याला मिक्स करायचं. साधारण 2 ते 3 मिनिटं याला असंच शिजू द्यायचं. थोड्या वेळाने हे मिश्रण दाटसर होते. गॅस बंद करून या मिश्रणाला असंच ठेवून द्यायचं. आता बघूयात आपण हिरवी चटणी. मूठभर कोथिंबीर, थोडा पुदिना, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून तिखट, 1 टीस्पून चाट मसाला, 1 लिंबू पिळायचा आणि 1 टीस्पून हिंग, थोडं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं. तयार आहे आपली हिरवी चटणी. आता आपण बघूयात लाल चटणी. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 लाल मिरच्या भिजत घातलेल्या घेतल्या आहेत. त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून चाट मसाला टाकून बारीक वाटून घ्यायचं. तयार आहे दाटसर अशी लाल चटणी. आता यातली अर्धी चटणी घ्यायची आणि त्यामध्ये टोमॅटो सॉस टाकून याला मिक्स करून घ्यायचं. आणि याऐवजी शेजवान चटणी आणि सॉसचं मिक्सचर किंवा नुसतं सॉस एका बाजूला लावू शकतात. इथे 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत. एका बाजूला लाल चटणी आणि एका बाजूला हिरवी चटणी व्यवस्थित लावून घ्यायची. दोन्हीपैकी एका बाजूला व्हाईट सॉसचं स्वीटकॉर्नचं मिश्रण लावून घ्यायचं. व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने याला पसरवून घ्यायचं आणि दुसरी बाजू यावर ठेवून याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं. प्रेस केल्यामुळे काय होते की हे मिश्रण बाहेर येत नाही. त्यानंतर तुम्ही इथे बटर लावू शकतात, पण इथे एका बाजूलाच तूप लावून घ्यायचं, दुसऱ्या बाजूला तूप लावायचं नाही. ताव्यावरच सँडविच करणार आहे त्यामुळे ताव्याला आधी तूप लावायचं आणि ज्या बाजूला तूप लावलेलं नाही आहे आपण ब्रेडला, ती बाजू आधी ताव्यावरती ठेवायची आणि ती लो फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित शेकून घ्यायची. नंतर तिला परतवून घ्यायचं आणि दुसरी बाजूसुद्धा 2 मिनिटासाठी व्यवस्थित शेकून घ्यायची. लो फ्लेमवरतीच शेका, नाही तर तुमचे सँडविच जळू शकतात. हे आपलं घरगुती साहित्यात व्हाईट सॉस स्वीट कॉर्न सँडविच. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. विदाऊट चीज, विदाऊट बटर तेवढंच टेस्टी लागते.